कराड नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलं आहे। या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले आहेत। एकंदर 21 सदस्य निवडून आले, 10 जागा या विरोधी बाजूला गेल्या आहेत। त्याची खंत सुद्धा आमच्या मनामध्ये आहे, कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। मी आपणा सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कैलास चव्हाण साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित होईल। आदरणीय पी डी पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल। आणि आमचा जो स्लोगन होता शांततामय सहजीवन, हे व्यापारी केंद्र आहे, हे शैक्षणिक केंद्र आहे, तिथं शांतता पाहिजे, सुरक्षितता पाहिजे, या दृष्टीनं आमच्या दोन्ही आघाड्यांचा प्रयत्न निश्चित राहील। आज या ठिकाणी कराड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। सर्वप्रथम या लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो। या गावाला एक वेगळा असा वारसा आहे। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पी डी साहेब असतील, यांना आदर्शवत मानून या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी उभं राहिलं। आज तोच वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत। या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, त्यांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब पाटील साहेब असतील, संपर्क शरजी कंसे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक विकासाचा विचार आणि आता साहेबांनी सांगितल्याबद्दल एक शांततामय सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार, त्या विचाराला पसंती दिली। आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि हा जनतेनं त्या विचाराला पसंती देऊन ह्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने जनतेनं स्वतः उठाव करून ही निवडणूक घेतलेली आहे। निश्चितपणे या ठिकाणी जी संधी आम्हाला या कराड शहरातील जनतेने दिली त्या संधी आणि त्या विश्वासाला पात्र राहून या कराड शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू। एवढ्या मोठ्या मताधिक्याचा विजय अपेक्षित होता का? 100% होता, कारण ही निवडणूक जनतेनं लढलेली निवडणूक। गर्हिताचं राजकारण हे कराड शहरातील जनतेने कधीच मान्य केलं नव्हतं आणि निश्चितपणे ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक होती। त्यामुळे ह्या एवढ्या यशाचा निश्चितपणे आम्हाला विश्वास होता। आजच्या या निकालानंतर आता ईव्हीएम वरती शंका आहे का? नाही, निश्चितपणे नाही। आम्ही तुम्हाला काही ज्यावेळेला प्रेस झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की प्रशासनावर आमचा विश्वास आहे, निश्चितपणे काही गडबड होणार नाही। त्याला ज्या विश्वासानं त्या ठिकाणी की लोकशाहीचा एवढा उत्सव पार पडला, लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार बंधू भगिनींनी जो सहभाग नोंदवला त्या निश्चित हा विश्वासाचा एक भाग असतो।